भगत यांचा 18वा 25वा किती वाढदिवस आहे। कळंबोलीतील माजी नगरसेवक रवींद्र भगत यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला। रवींद्र भगत यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, पनवेलचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे उपस्थित होते। तसेच कळंबोलीतील भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून रवींद्र भगत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी रवींद्र भगत यांना मी तुमच्या पाठीशी कायम आहे अशा भरभरून शुभेच्छा दिल्या। भगत यांचा 18वा 25वा किती वाढदिवस आहे। 44वा वाढदिवस साजरा करण्यासाठी आज सारी मंडळी उपस्थित आहे। मी त्यांना शुभेच्छा देतो की त्यांनी आणखीन 56 वाढदिवस साजरे शतायुषी व्हावं अशा मी त्यांना या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देतो। तसंच त्यांच्या लग्नातही वाढदिवस आहे, त्यालाही 100 वर्ष त्यांनी पूर्ण करावीत अशा उभयतांना माझ्याकडून शुभेच्छा। आज आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं रवी भगत यांनी आज एकीकडे रक्तदान शिबिर, नेत्र तपासणी असं आरोग्य शिबिराची जोड लढवय्या असा रवी भगत यांचा बाणा आहे। त्यामुळे आपल्या परिसराला वेगवेगळ्या पद्धतीच्या सुविधा मिळवण्यासाठी वेळ पडेल त्या पद्धतीनं महापालिका, शासकीय यंत्रणा यांच्याशी संघर्षाची सुद्धा त्यांनी तयारी ठेवलेली आहे। आपल्या शेजारी परिसरातल्या ग्रामस्थांसाठी, त्यांच्या हक्कांसाठी त्यांनी अहोरात्र कष्ट उपसलेले आहेत। त्यामुळे अशा एका नेत्याचा वाढदिवस आज या ठिकाणी साजरा होतोय आणि असा एक नेता आज भारतीय जनता पार्टीला आमच्या या कळंबोलीमध्ये मिळालाय। याचा कळंबोलीच्या आमच्या भाजपच्या सर्व परिवाराला, आपल्या सर्व परिवाराला याचा मनापासून अभिमान आहे। मी या निमित्तानं रवी भगत यांना शतायुषी व्हा अशा शुभेच्छा देतो। तुमच्या हातातून समाजाची सेवा अशी सातत्यानं घडत राहो अशी या निमित्तानं आम्हा सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि देवानं तुमचे सर्व मनोरथ सिद्धीस नेण्याची ताकद तुम्हाला द्यावी। भारतीय जनता पार्टी ही पूर्ण ताकदीनं तुमच्या सोबत आहे याची ग्वाही या निमित्तानं देतो। पुन्हा वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सर्वप्रथम मी माझे सहकारी नगरसेवक रवींद्रजी भगत यांना मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि दरवर्षी चांगले उपक्रम करून आणि कळंबोलीकरांसाठी सामाजिक क्षेत्रात नेहमी अग्रेसर असणार आहे माझे सहकारी रवींद्रजी। आज खरोखर मला आनंद होत आहे की त्याच्या वाढदिवसानिमित्त आज थोरल्यांपासून ते लहानांपर्यंत ही सगळी मंडळी आज इथे उपस्थित आहेत आणि बघाल तर इथे आय चेकअप कॅम्प, ब्लड डोनेशन कॅम्प, आरोग्याची वेगवेगळी तपासणी, या सगळ्या प्रकारच्या तपासण्या आज इथे जागेवर होत आहेत, त्याच्या ऑफिससमोर होत आहेत। मी कळंबोलीकरांना धन्यवाद देईन की आपण नेहमी त्याच्या डोक्यावर जो आशीर्वादाचा हात ठेवला आहे हा कायम इथून पुढेही ठेवावा, कारण कुठल्याही समस्येला त्याने उत्तर चोख दिलेलं आहे। याचं उदाहरण म्हणजे रवींद्रजी भगत आहेत, कारण त्याने मग केलेलं उपोषण असेल किंवा त्या उपोषणातून मिळालेला त्याला मार्ग असेल किंवा त्याच्यातून मिळालेलं उत्तर असेल, या सगळ्यातून मला वाटतं खूप सेवा तो कळंबोलीकरांसाठी करतोय। इथून पुढे देखील त्याच्यावर आता भारतीय जनता पार्टीत गेल्यापासून त्याच्यावर जबाबदारी आता वाढलेली आहे आणि सहकारी आमचे बबनजी आहेत आणि सगळीच मंडळी, ही सगळी मंडळी काम करताना, कारण आम्ही सगळेजण चळवळीतले कार्यकर्ते होते, त्याच्यामुळे काम करताना आम्ही मागे पुढे कधी बघत नाही, फक्त काम। नक्कीच ते एक आत्ताचे सिटिंग सदस्य आहेत, इथे आता 2 जण आहेत। हे सगळी मंडळी बबनजी आहेत, ही सगळी मंडळी आम्ही एकेवेळी एकत्र काम केलेलं आहे। थोड्या याच्यामुळे जरी विभागलो असलो तरी सुखदुःखामध्ये ही सगळी मंडळी नेहमी आम्ही एकत्र असतो। त्यामुळे आता देखील हे जे येणारं आता महापालिकेचं इलेक्शन आहे याच्यात नक्कीच ही 100% पुन्हा एकदा जोडी दिसणार, याच्यात माझ्या मनामध्ये मात्र शंका नाही।